फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहूया आपापसात वाटप झाले नाही म्हणजे जमिनीचे वाटप झाले नाही तर भूसंपादन मध्ये गेलेल्या जमिनीचे पैसे निश्चित कुणाला मिळणार. तर याबाबत माहिती आपण पाहूया आता. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ज्या वेळेस आपणास भूसंपादन म्हणजे जमिनीचे पैसे मिळणार आहे याची माहिती मिळते त्यावेळी थोडीही आपल्याला सर्वांना तुणूक लागली. त्यावेळेस आपण आपापसामधील वाद, भांडण, तंटे जे वाटप संबंधित आहेत म्हणजे जमिनीच्या वाटपासंबंधित आहेत ते मिटवले पाहिजेत. कारण की आपापसात जर भांडण, तंटे किंवा वाद असतील तर तुम्हाला आपल्या आपापसामधील वाद दिवाणी कोर्टामध्ये आधीच मिटवून घ्यावे लागतात आणि त्यानंतर भूसंपादनाचे पैसे मिळतात. परंतु तुमचे वाटप झालेले नसेल म्हणजे जमिनीचे हिस्सेच झाले नाही, अशा वेळेस अशा परिस्थितीत काय होणार. तर अशा परिस्थितीत त्या संबंधाने काही वाद नसतील तर तुम्हाला तुमच्यापैकी एक असा सहहिस्सेदार ठरवावा लागतो की त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये भूसंपादनाचे पैसे जमा होण्यास तुमची हरकत नाही. तर अशा वेळेस आणि जर ज्या वेळेस असे पैसे त्या व्यक्तीच्या नावे बँक खात्यावर जमा होतील त्यावेळेस तुमच्या आपापसातील समजुतीप्रमाणे प्रत्येकाच्या पैशाचा वाटा तुम्हाला वाटून घ्यावा लागेल आपापसात. तर फ्रेंड्स, ही होती महत्त्वाची माहिती. थँक्यू.